नमस्कार मंडळी. आज आपण अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट अशी एक रानभाजी बघणार आहोत. ती म्हणजे अबईच्या शेंगा. याला काही भागामध्ये पठारीच्या शेंगासुद्धा म्हणतात. तर या शेंगाची भाजी अतिशय चविष्ट होते, तसेच ती पौष्टिक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या शेंगा बाजारामध्ये विकायला असतात. शेंगांची जुळी बांधलेली असते आणि या जुळीच्या स्वरूपामध्ये ह्या शेंगा विकायला असतात. तर एका जुळीची किंमत 20 रुपये. तर आता आपण या शेंगांची आजूबाजूची साल म्हणजे ज्या शिरा असतात त्या काढून घेणार आहोत. तर शेंगा कशा साफ करायच्या, कशा तोडायच्या ते सुद्धा मी या व्हिडिओ दाखवणार आहे. कारण या शेंगामध्ये शिरा असतात, आतमध्ये कडक साल असते प्लास्टिकसारखी, तर ती काढणं आवश्यक आहे. जर शेंगा कोवड्या असल्या तर फक्त आजूबाजूच्या शिरा काढायच्या, आणि जर शेंगा थोड्याफार जून असल्या तर आतला भाग जो आहे तो थोडासा कडक असतो, पातळ असतो, प्लास्टिकप्रमाणे तो सुद्धा काढायचा असतो. परंतु आता ह्या शेंगा कोवळ्या असल्यामुळे फक्त आजूबाजूच्या शिराच मी काढून घेणार आहे. तुमच्याकडे जेही काही साहित्य असेल कापायचं, जसे की सुरी, विळा वगैरे, तर त्यांनी हे आजूबाजूच्या शिरा काढून घ्यायच्या. शिरा काढून झाल्यानंतर मधोमध याचे 2 भाग करायचे. तर अशा पद्धतीने 2 भाग करा. 2 भाग केले म्हणजे आपल्याला समजते शेंग जून आहे का कोवळी आहे. दोन भाग केल्यानंतर शेंग मोडून बघायची. जर ती सहजासहजी तुटली, 2 भाग झाले म्हणजे ही शेंग कोवळी आहे, आणि नंतर मग ती कापून घ्या. आणि जर 2 भाग करताना ते अलग झाले नाही तर ती शेंग थोडीफार जून आहे, तर त्यामध्ये प्लास्टिकसारखा असणारा पातळ भाग तो काढून टाकायचा आहे. परंतु आता ह्या सर्व शेंगा कोवळ्या असल्यामुळे पटापट मी ह्या कापून घेणार आहे. तर तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये शेंगा कापून घेऊ शकता. तर बघा, शेंगा आता कापून झालेले आहे आणि आजूबाजूचे शिरासुद्धा मी काढलेले आहे. तर किती प्रमाणामध्ये आजूबाजूचे शिरा काढून झालेले आहेत. जर हे शिरा काढला नाही, आतील पातळ भाग काढला नाही, तर जेवताना खाताना घासामध्ये ते आपल्याला जाणवते. आता कापून झालेली भाजी स्वच्छ धुवून काढायची. भरपूर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चोळून ही भाजी स्वच्छ करून घ्यायची. भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये भाजी टाकलेली आहे आणि 1 ग्लास पाणी टाकून 1 ते 2 शिट्टी होईपर्यंत ही भाजी शिजवून घेणार आहे. गॅस मोठा ठेवला तर 2 शिट्ट्या आणि गॅस मिडियम असला तर 1 शिट्टी. भाजी बनवायला 1 मोठा कांदा, 2 टोमॅटो, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आले, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि आपल्या चवीनुसार 2 चमचे लाल मिरची पावडर घ्यायची, तसेच कोथिंबीर, फोडणीला तेल, चवीनुसार मीठ. हे साहित्य आपल्याला ही भाजी तयार करायला लागणार आहे. मीडियम गॅसवरती 1 शिट्टी होईपर्यंत शेंगा शिजवून घेतलेली आहे. कुकर थंड झालेला आहे. आता कुकर उघडला आहे. तर यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं. ते पाणी भाजीला वापरायचं नाही. तर भाजीला फोडणी देण्यासाठी आपण इथे 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, 1 मोठा कांदा. थोडासा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा. हिंग टाकून झाल्यानंतर लसूण आणि आलं जाडसर कुटून घेतलेलं आहे, तर ते टाकायचं आहे. कांदा, लसूण, आलं नीट परतून घ्यायचं. कांदा मस्त भाजून तयार झालेला आहे. त्यामध्ये आता टोमॅटो टाकलेला आहे. दोन मिनिट टोमॅटो मस्त परतून झाल्यानंतर हळद टाकलेली आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. यामध्ये तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा टाकू शकता. आता मसाला मस्त परतून घ्यायचा आहे, कारण मसाला मस्त परतून झाला, खमंग भाजला गेला तरच भाजीला चव छान येते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, नीट परतून घ्यायचं आहे. आणि जी
भाजी आपण वाफून घेतलेली आहे. पठारीच्या शेंगा म्हणजेच अबईच्या शेंगा त्या आता या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे. तर भाजी तुम्हाला सुकी बनवायची आहे का पातळ बनवायची आहे म्हणजे अंगी रस्सा बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तसं बघितलं तर ही भाजी सुकीच छान लागते, परंतु थोडंफार आपण जसं की पाववाटी पाणी टाकू शकता. भाजी नीट आता परतून घ्यायची आहे. सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम सर्व करून घ्यायची. अतिशय चविष्ट भाजी तयार होते. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच महत्त्वाचं म्हणजे बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर भाजी आता मस्त तयार झाली आहे. जास्त शिजवायची गरज नाही कारण भाजी आधीच आपण शिजवून घेतलेली आहे. तर गरमागरम भाजी सर्व करून घेऊ. तर तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता आणि कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता, डाळ भातासोबत तोंडी लावू शकता. तर गरमागरम अबईच्या शेंगाची भाजी तयार झाली. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.